भारतीय जनता पार्टीला सगळ्याला गुंडाळून टाकायचंय, सगळं आपल्यालाच पाहिजे. मग राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, सुनेत्रा पवार असो की एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेची तर काय अवस्था करून टाकली. एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये म्हणे कमी जागा द्यायच्या किंवा त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला. एकनाथ शिंदे का नाराज आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण भारतीय जनता पार्टी असं कळतंय की योग्य वागणूक दिली जात नाही, आणि जर कोणी यांना प्रश्न विचारला तर हे लगेच चिडतात. सुनेत्रा पवारांची किंवा त्यांच्या राष्ट्रवादीची काय अवस्था आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे जे काही पाहिजे ते फक्त भारतीय जनता पार्टीला पाहिजे, इतरांना नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, कदाचित या गोष्टीवरून तुमचा विश्वास बसेल की भारतीय जनता पार्टी इतरांवर कशी सरस ठरते आणि सगळ्यांना कशी गुंडाळून घेते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीनं कुठले उमेदवार द्यायचे हे भाजप ठरवणार. एकनाथ शिंदे साहेबांनी कुठले उमेदवार द्यायचे हे भाजप ठरवणार. समजा राष्ट्रवादीनं एक्स आणि वाय उमेदवार दिले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ए आणि बी उमेदवार दिले, भाजपला चालणार नाही. भाजपला आणि भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांना वाटलं की एकनाथ शिंदे साहेबांनी डी आणि ई उमेदवार दिले पाहिजे आणि राष्ट्रवादीनी समजा एल आणि एम उमेदवार दिले पाहिजे. हे जर भाजपला वाटत असेल तरच यांचं शक्य होणार, अन्यथा नाही. विधान परिषदेच्या निवडणुका निमित्तानं सध्या जे टोलवाटोली सुरू आहे यांचं एकत्रित जॉईंट व्हेंचर नाहीच आहे. हे एकमेकांमध्ये धुसफूस सुरू आहे विधान परिषदेसाठी. आणि विधान परिषदेच्या ज्या काही जागा आहेत आता ज्या वाटेला येत आहेत त्याच्यामुळं कदाचित महाराष्ट्रामध्ये यांच्यात वितुष्ट येतं की काय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विधान परिषदेच्या या आत्ताच्या निवडणुका म्हणजे भविष्यात पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाचं हे यासाठी महत्वाचं पाऊल आहे. कदाचित हे तीन पक्ष जे स्वतःला महायुती म्हणतात ते विभक्त होऊ शकतात, स्वतंत्र लढू शकतात, किंवा शिंदे साहेब पुन्हा सोबत तरी लढू शकतात, किंवा सुनेत्रा पवार कुणाला तरी सोबत घेऊन विधानसभा लढू शकतात. पण भारतीय जनता पार्टीची बॉडी लँग्वेज ही इतर दोन्ही पक्षाला सोबत घेऊन लढण्याची नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण एक सहज मुंबई महानगरपालिका घ्या. फक्त ती साधी महानगरपालिका नाही हे फक्त लक्षात असू द्या. त्या महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे ह्या जिथं कुठं फिरतात किंवा महानगरपालिकेचा कार्यक्रम असतो, तुम्हाला कधी उपमहापौर दिसतात का, सभागृह नेते किंवा इतर कुणी दिसतं का फिरताना? अजिबात नाही. त्यांना डावललं तरी जातं किंवा त्यांना सोबत घेतलं तरी जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मुंबई आमचीच आहे, आमचाच महापौर आहे, सरकार आमचं आहे, केंद्रात राज्यात आणि मुंबईमध्ये आम्ही दुसऱ्याला डावलणार. या सगळ्या गोष्टी बारकाईनं राजकारणातल्या समजून घेतल्या पाहिजेत. आपण विधान परिषदेच्या निमित्तानं चर्चा करतोय संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मी आपल्या सर्वांचा मित्र सहकारी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला अजिबात हायगाई करू नका. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 78 जागा आहेत, ज्यापैकी आज मितीला सभागृहामध्ये म्हणजे एकूण भारतीय जनता पार्टीच्या 24 जागा आहेत, शिवसेना शिंदे गटाच्या 12 जागा म्हणजे त्यांचे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गट या 10 जागा आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या 7 जागा आहेत, काँग्रेसच्या 7 जागा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागा आहेत, आणि मग इतर जे कोणी अपक्ष वगैरे असतील त्यांना उर्वरित जागा मिळतील. तिथं जर घोडे बाजार झाला तर चित्र काय असतं,
हे मी तुम्हाला राजकारण सांगायची गरज नाही. आज जर भारतीय जनता पार्टीच्या एकूण 24 जागा असतील तर भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सध्याचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. 2 नंबरला एकनाथ शिंदे साहेब, 3 नंबरला सुनेत्रा पवार, मग 4 नंबरला उद्धव ठाकरे, मग 5 नंबरला काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे, 6 नंबरला शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस. आता ज्या विधान परिषदेच्या निमित्तानं आता निवडणुका होऊ घातल्या, भारतीय जनता पार्टीच्या जिथं 12 जागा आहेत ज्या त्यांच्या हक्काच्या आहेत, तिथले उमेदवार ते जाहीर करू शकतात किंवा तिथल्या लोकांना त्यांनी कदाचित सूचना दिली असावी किंवा सर्वस्वी अधिकार सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आहे. पण सुनेत्रा पवारांनी कुठले उमेदवार द्यायचे हे सुनेत्रा पवार नाही ठरवू शकत. पार्थ पवार किंवा सुनील तटकरे, छगन भुजबळ ही लोक नाही ठरवू शकत. ते भारतीय जनता पार्टी ठरवणार. पुण्याची जागा कुणाला मिळाली पाहिजे आणि नाशिकची जागा कुणाच्या ताब्यात पाहिजे याच्यासाठी सुद्धा बरीच चर्चा, घोडेबाजार, वादविवाद आणि ओढाओढी सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात सुनेत्रा पवारांकडून गेलेलं अर्थमंत्रीपद हे सुद्धा भाजपकडून परत वापस मिळवायचंय. हा सुद्धा वेगळा संघर्ष आहे. यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार वेगळ्या कामानिमित्त किंवा केंद्रातल्या नेत्यांची भेट घ्यायची साहजिक आहे. महाराष्ट्राचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, अमित शहा साहेब आहेत. ते ठरवतात महाराष्ट्रात काय झालं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राची सूत्र हे दिल्लीतून शहा साहेबांच्या केबिन मधून हलतात. हे दोघं भेटायला गेले, अजिबात वेळ दिला नाही. म्हणजे तिथं काहीतरी गोडेबाजार म्हणा, बैठकावर बैठका म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत. भारतीय जनता पार्टी 12 जागेवर त्यांचं काम करेल. एकनाथ शिंदे साहेबांना किती जागा मिळणार तर साधारणतः असं कळतंय 3 जागा. 3 जागा कुणाला द्यायच्या आणि त्या कुठल्या द्यायच्या, आणि जर त्यांच्या मनात समजा मी आता मगाशी सांगितलं एबीसी असे उमेदवार त्यांना द्यायचे, भारतीय जनता पार्टी म्हणली हे नाही चालणार, देऊ शकत नाहीत, तिथं शिंदे साहेबांचं चालत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सध्या डावललं जात आहे अशा सुद्धा बातम्या आहेत. म्हणजे याचा अर्थ लोकांना हे सगळं लक्षात येत आहे. तीच अवस्था सुनेत्रा पवारांची. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधान परिषदेची जागा मिळाली पाहिजे अशी सुनेत्रा पवारांचा हट्ट आहे आणि पक्षाची सुद्धा मागणी आहे. पण कुठली कुणाला द्यायची किंवा नाशिकवर भारतीय जनता पार्टीचं हक्क दाखवला जातोय, पण तिथं मुख्यमंत्री देवाभाऊ अडवून आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर सारासार आणि सकस विचार केला तर इतर जे हे सहयोगी 2 पक्ष आहेत यांची फक्त आणि फक्त मागं पळून दमछाक होते असं म्हणलं तर वावगं ठरणार. मित्रांनो, राजकारण कसं असतं बघा. ज्या भारतीय जनता पार्टीची प्रतिगामी आयडियोलॉजी आहे ज्याला हिंदुत्ववादी म्हणू, शिवसेनेची हिंदुत्ववादी आयडियोलॉजी होती, परंतु 2 शिवसेना झाल्या. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे इथल्या मातीशी निगडीत आहे, ते पुरोगामित्वाला स्पर्श करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जाणारं हिंदुत्व आहे. कदाचित ते त्यांना मान्य असावं किंवा माहित नाही, परंतु त्यांना जो मान सन्मान दिला जात नाही, कदाचित हे बघा कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही राजकीय नेता विचारधारेवरच टिकतो. हे जरी किती आमची ही नॅचरल युती असली, आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब म्हणत असतील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मग विधान परिषदेची जागा गुलाबराव पाटलांच्याच घरात देणार का जशी त्यांची मागणी आहे, किंवा अजून कुठली तरी जागा त्यांच्याच आमदाराच्याच घरात दिली गेली पाहिजे का, मग हा कार्यकर्त्याचा पक्ष म्हणायचा का, याची सुद्धा चर्चा, कारण मागण्या त्यांच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये मला एवढंच सांगायचंय, सत्ताधारी हे असो किंवा अजून दुसरे कोणते असो किंवा पूर्वी ते होते, जे ते आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सेट करण्याचा हा कार्यक्रम आहे. पण मला शेवटी एवढंच म्हणायचंय,
निष्ठावंत कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी विधान परिषदेची जागा देणार आहे की आयाराम गायरामला देणार आहे? निष्ठावंतांनी फक्त सतरंजच टाकायच्या का? निष्ठावंतांनी फक्त संघाचंच काम करायचं का? निष्ठावंतांनी फक्त भारतीय जनता पार्टीला सत्तेतच आणायचं का? निष्ठावंतांनी फक्त प्रामाणिक राहायचं का? आणि काहीतरी द्यायची वेळ आली, भारतीय जनता पार्टीमध्ये आयाराम गायराम जे आहेत, काँग्रेसचे आलेले, राष्ट्रवादीचे आलेले, उद्धव ठाकरेंचे आलेले, शिंदे साहेबांकडून आलेले किंवा मनसेकडून आलेले, ह्याच लोकांना महत्वाची पदं मिळणार का? याचा सुद्धा कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि तीच अवस्था एकनाथ शिंदे साहेबांची आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा म्हणजे नेत्यांच्याच पोराला सगळी पदं द्यायची, कार्यकर्ते उपेक्षित ठेवायचे, असं जरी असलं तरी कार्यकर्त्यांना जागा मिळणार नाही. फक्त दुसऱ्याचे पक्ष फोडायचे. दुसऱ्याचं म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष अर्थात उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायची, संपून टाकायची आणि आपल्याकडे कार्यकर्ते घ्यायचे. असं नाही का की जर एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे पदाधिकारी नेते मंडळी हे जर कर्तृत्ववान असतील, सत्तेत आहेत म्हणून आपण समजूया आहेत कर्तृत्ववान, तर मग हे नवीन लोकांमध्ये जाऊन नवीन कार्यकर्ते का जोडत नाहीत? याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या घरावरच तुळशीपत्र ठेवलं पाहिजे आणि आपल्याच घरावर विद्युत रोषणाई झाली पाहिजे असं का? आपल्या घरामध्ये विद्युत रोषणाई करून दुसऱ्याची पण घरं टिकली पाहिजे असा विचार का केला जात नाही? ही खरी ग्राउंड रियालिटी आहे, हे पण समजून घ्या. आणि तिसरं म्हणजे अजितदादा तर नाहीयेत. शरद पवारांपासून ज्या पद्धतीने अजित पवार विभक्त झाले, हे सगळं दोन पक्ष महाराष्ट्रातली कुणी फोडली? उभा महाराष्ट्र माहिती. आणि अशा परिस्थितीमध्ये आता अजित पवार नसल्यामुळं सुनेत्रा पवारांवर ही जबाबदारी आली, परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष जो आपल्या ताब्यात घ्यायचं चाललं होतं, गिळंकृत करण्याचा प्रयत्न होता आणि फक्त बाहुलं म्हणून वापरायचं होतं. कदाचित जबाबदार नेत्यांनी किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंबातल्या कुठल्या सदस्यांनी त्यांना जी काही जाणीव करून दिली, यांना बाजूला ठेवलं. आज ते कुठंही दिसेनासे झालेत. याचा अर्थ असा आहे की उद्या भविष्यात जर पक्षात उभ्या फुटी पडल्या तर आपले जास्त नुकसान व्हायला नको, म्हणून आता ताक सुद्धा फुंकून पिलं जात आहे का, हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सुनेत्रा पवारांच्या एकंदरीत सगळ्या राजकारणातून दिसतंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये निष्ठावंत, प्रामाणिक, पक्षाशी एकनिष्ठ असणारे आणि महाराष्ट्राच्या विचारधारेशी, आयडिओलॉजीशी समर्पित असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळणार का? पैशाचे बॅगा किंवा ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात ते पूर्ण करणाऱ्याच लोकांना मिळणार असेल, कार्यकर्त्यांना तुम्ही मात्र विचार करणं गरजेचं आहे. आपण काय करतोय? तर नेत्यांना सत्यात बसवण्यासाठी नेते सत्तेतच असले पाहिजे, भले आपल्याला काही मिळू नये असं जर कुठल्या कार्यकर्त्यांना वाटत असेल आणि ते जर झटत असतील तर त्यांना कधीच काही मिळणार नाही. जे स्वार्थी आणि फायद्यासाठी जवळ नेत्यांच्या असतात त्यांचा जर फायदा झाला किंवा होत असेल तर हे वाईट आहे असं मला म्हणायचंय. बाकी आपण सुज्ञ आहात. तुमचं माझ्या या सगळ्या विषयाबद्दल काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर युट्यूबवर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे सर्च करून चॅनल ओपन करून इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला. धन्यवाद. जय शिवराय.